आज मला बनवायची होती मसाल्याची भाजी. त्यासाठी मी इथे कांदे भाजून घेते. माझ्याकडे ना कांदे भाजण्याची जाळी नाही आहे, त्यामुळे ना ती अशी याच्यावरती ठेवून मी भाजते. तर मला ती एक कांदे भाजायची जी जाळी असते ती घ्यावी लागते. आता मी एखाद्या वेळेस मार्केटमध्ये गेले की ती घेऊन येईल. आणि इथे जे काही हरभरे होते त्याचे मी इथे दाणे काढून घेतले. मसाला वगैरे भाजून छान बारीक करून इथे मसाल्यामध्ये ते थोडेसे फ्राय करून घेतले आणि मग पाणी गरम करून टाकलं. आणि भाजी खरंच इतकी मस्त झाली होती त्याची. ही भाजी मी माझ्या बहिणीकडून शिकले. तर आता सगळी माझी कामं आवरून झाली होती आणि आता मला जेवायचं होतं. माझं जेवण बाकी होतं. सकाळी बनवलेली भाजी, थोडीशी भेंडी आणि पोळी, मस्त असं जेवण झालं. म्हटलं आता काहीतरी शिल्लकचं काम करून घ्यावं. तर इथे मी डाळ आणि आईकडून आलेलं हा लसूण हे व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायचं राहिलं होतं. त्यातले जे लसणाचे गाठे आहेत ते बाजूला काढले आणि जे काही पाकळ्या होत्या त्या आणि हा लसूण जो आहे तो मागच्या वर्षीचा आहे, त्याच्यामुळे याच्यातल्या बऱ्याचशा अशा पाकळ्या खराब झाल्या होत्या. या ज्या पाकळ्या आहेत त्या लावणीच्या वेळेसच्या उरलेल्या आहेत आणि हे गाठे त्यातले सुद्धा काही थोडेसे खराब झालेत. पण म्हटलं अजून धकतात, बरेच दिवस हा मला जातो. त्यानंतर एक छान बेडशीट अंथरलं जुनं आणि त्याच्यावर ही सगळी डाळ पसरून दिली. आता ऊन छान पडायला लागलं. कधी होत नाही की मी एखादं काम करते आणि काव्याची त्याच्यामध्ये लुडबुड नसती, असं होतच नाही. तिचं सुद्धा इथे लुडबुड करणं सुरू होतं.